नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कोर्टामध्ये आपली चालू असलेली केस त्याचं स्टेटस कसं पाहायचं. तर यासाठी आपल्याला एक गव्हर्नमेंटने एक आपल्याला ॲप्लिकेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे ई कोर्ट सर्व्हिसेस. या ठिकाणी बघा, तुम्ही बघू शकता हे ॲप्लिकेशन आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल. हे ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपण कशा प्रकारे केस स्टेटस पाहू शकतो. तर सर्वप्रथम आपल्याकडे CNR नंबर असतो. प्रत्येक केस फाईल झाल्यानंतर त्या केसचा एक CNR नंबर असतो. जर तो CNR नंबर नसेल तर आपल्याला नेक्स्ट स्टेटस आहे की केस स्टेटस कसे गेले की आपल्याकडे अजून प्रकार येतात. जसं की केस नंबर गेल्यानंतर आपल्याला कोर्ट कॉम्प्लेक्स म्हणजे कुठल्या कोर्टामध्ये ती केस चालू आहे ते आपण इथं जाऊन बघू शकतो. समजा पुण्यामध्ये केस टाईप बघायचा तर केस टाईप कुठला आहे, समजा सिव्हिल सूट आहे, कमर्शियल सूट आहे, समजा क्रिमिनल केस आहे, तर ते असं बघू शकतो. केस नंबर एक असतो, केस नंबर टाकून त्याचं इयर टाकून असं आपण अशा प्रकारे आपण बघू शकतो. किंवा जर आपल्याकडे या बाबतीत काहीच नसेल तर आपण पार्टी नेम पार्टी नेमवरून जाऊन आपण समजा आपलं कुठल्या कोर्टात आहे. जर पुण्यामध्ये आपल्याला समजा पुणे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट आहे, त्याच्यामध्ये पिटिशनर किंवा रिस्पॉन्डंट या दोन्हीपैकी एका पार्टीचं नाव टाकायचं. फॉर एक्झाम्पल आपण इथं समजा पाटील घेऊ. पाटील येतं तिथे बघा रजिस्ट्रेशन इयर, आता आपण समजा रजिस्ट्रेशन इयर 2025 घेऊ आणि पेंडिंग केस गोवर गेल्यानंतर आपल्या इथं ज्या पाटील नावाच्या जर काही केसेस फाईल झालेल्या असतील पुणे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टामध्ये तर त्या सर्व आपल्या इथे या ठिकाणी भेटून जातील. तर हे बघा डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टामध्ये जवळपास 232 केसेस पाटील नावानं आहेत. सिव्हिल कोर्ट सिनियर डिव्हिजन पुणे तिथं 227 आहेत. चीफ ज्युडिशियल मजिस्ट्रेट पुणे तिथं 1599 म्हणजे जवळपास 1500च्या आसपास केसेस आहेत. आणि स्मॉल कॉज म्हणजे ह्या छोट्या प्रकारचे सिव्हिल केसेस असतात ज्याच्यामध्ये खूप कमी अमाऊंटचे असं केसेस असतात. तर बघू आपण इथं गेल्यानंतर आपण बघायचं की मग आता डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्टामध्ये गेलं तर बघा समजा आता क्रिमिनल केस आहे, समजा इथं बघितलं आपण तर बघा हा फायलिंग नंबर असतो. हा समजा 2858 हा फायलिंग नंबर झाला. 2025 हे त्याचं फायलिंग इयर झालं. फायलिंग डेट 6/5 म्हणजेच बघा 6 मेला हे केस फाईल झालेला आहे. रजिस्ट्रेशन नंबर त्याचा 457 असा आहे. हा CNR नंबर बघा, हा CNR नंबर सध्या आपण म्हणजे कुठल्या ऍक्ट लागले तर इथं सर्व शेवटी त्या ऍक्ट म्हणजे कुठल्या ऍक्टमध्ये सेक्शन तर बा आर्बिट्रेशन अँड कन्सिलेशन ऍक्ट सेक्शन 9 याप्रमाणे ही केस आहे. हे पिटिशनरचे ॲडव्होकेट कोण आहेत, समजा रिस्पॉन्डंटचे ॲडव्होकेट कोण आहेत, हे सगळे आपल्या या ठिकाणी अशी माहिती दिसू शकेल. धन्यवाद.